सदस्य झाली, 2014ला सभापती झाली. खरं म्हणजे माझं राजकारणाची सुरुवात 2007पासून झाली. मी ग्रामपंचायत सदस्य होतो राहताना या ठिकाणी. तिथपासून नंतर आरक्षण कळंबोलीमध्ये पडलं, OBC महिला म्हणून पडली. त्या ठिकाणी जिल्हा परिषदला साऱ्या अख्ख्या कळंबोलीने निवडून दिली. तर नंतर 14ला सभापती झाली. 17ला निवडणूक नगरपालिका आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी या ठिकाणी नगरपालिका आणली. त्या नगरपालिकामार्फत मला या ठिकाणी भरघोस मताने निवडून दिलं जनतेने निवडून दिल्याचं कारण जे जिल्हा परिषदेला या ठिकाणी आपण काम केलं माझ्या विशेषच्या माध्यमातून महिलांचे जे स्कीम असतील, ड्रायव्हिंग कोर्स असतील, शिवण क्लास असतील, सोसायट्यांना पेवर ब्लॉक लावणे असतील, विविध कामं त्या ठिकाणी केली. त्या कामाच्या भरोश्यावर मला 17ला 1500 मतांनी निवडून दिले. माझ्या विरोधात 16-17 कॅन्डिडेट होते. माझ्याबरोबर 4 अजून सदस्य होते. 300-400 आले. म्हणजे लोक जी बोलतात तर कामाने आपण ग्राउंड लेवलची आम्ही दोन्ही माणसं आहोत. या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली, पटेलदादाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नगरपालिकेमार्फत करोडो रुपयाची कामं या ठिकाणी आणण्याचं काम केलं. जनतेची कामं करणं हेच आमचं आद्य कर्तव्य आहे. जनता ही जनार्दन आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आहोत. जनतेसाठी आम्ही काय करू शकतो ती आमच्या आईवडिलांची शिकवण या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे. खरोखरच सांगतो, महिलांचा मॅडमवर एवढा प्रेम आहे. एका आवाजात 500 महिला जमवण्याची ताकद आहे. मी माझ्या यंग जनरेशन असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, माझ्या लोकांना बोलवण्याचा एक आवाज केला तर 200-400 जेंट्स लोक अशीच येतात. पत्रकार या ठिकाणी तुम्ही आहात कळंबोलीमध्ये, शैलेश भाई तुम्ही बघता, सुनील आमचे गाववाले पत्रकार आहेत. या ठिकाणी आम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी आम्ही आमच्या नातवांक सुनांकर मुलांकडे न बघता जनता हीच आमची जनार्दन आहे. या ठिकाणी बरेचसे उपक्रम राबवतो. आम्ही दिवाळी पाठ करतो, हळदी कुंकूचे कार्यक्रम करतो. जे जनतेला अपेक्षित आहे ते कार्यक्रम आम्ही करत असतो. आज मोठा जून महिना निघाला, पावसाचे दिवस निघाले. मग आम्ही चर्चा केली कार्यकर्त्याची, काय ठेवायचं. तर आपल्याला काहीतरी देणं लागतं म्हणून छत्री वाटप या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद या माझ्या कळंबोलीच्या जनतेने दिलेला आहे. खरोखरच मी माझं भाग्य समजतो. किती छत्र्या या ठिकाणी दिल्यात. आम्ही क्वांटिटी सांगितली. या महिलांसाठी मॅडम नेहमीच पुढे अग्रेसर असते. साड्या असेल त्यांना काय आत्ताच मागच्या महिन्यात 150-200 महिलांना ब्युटी पार्लरचं कोर्सेस या ठिकाणी जिल्हा परिषद असताना ड्रायव्हिंग शिकवलं. त्या ठिकाणी ड्रायव्हिंगचं लायसन्स या ठिकाणी आता काही काळानंतर शिवण क्लासचे कोर्सेस चालू होणार आहेत. या अशा जनउपयोगी कार्य करण्यात आमचा हातखंडा आहे. कारण का जनता आम्हाला प्रतिसाद देते म्हणून आम्हाला काम करण्याची गती मिळते. भाग घेणार आहे आणि या तिकीट वाटपाच्या बाबतीत एवढा मोठा नाही आहे. मी आत्ताच सांगलं, भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे. जे वरिष्ठ ठरवतील त्याप्रमाणे आम्ही मागतो. तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री होतात, परत मुख्यमंत्री होतात. त्यांच्या कामाचे जीवन होतं. आपलं काम त्यांच्यापर्यंत पोचेल ते न्याय आपल्याला देतील, त्याप्रमाणे करतील. तुमचा राहिला विषय विरोधकांची डिपॉझिट जप्त होते. माझी पब्लिकच डिपॉझिट जप्त करणार. आम्हाला जायची गरज नाही. हर एक सोसायटीवाल्यांनी आज गेटवरती बॅनर लावले. त्यावरून आपल्याला दिसतंय की आमच्यावरचं प्रेम किती आहे. खरोखरच या ठिकाणी गेली 3 तास उभा आहे. कंबर दुखली, मोडली तरी चालेल, पण जनतेचा आशीर्वाद स्वीकारल्याशिवाय आम्ही गप्प बसतो. साहेब, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाऊस झाला. पलटणमध्ये काय रस्ते केलेत का? साताऱ्यामध्ये रस्ते केलेत का? आपल्या सगळ्या पंचायत आजूबाजूच्या परिसर. पण जलवृष्टी एवढी झाली, 183 मिलीमीटर पाऊस. नशीब आपला 2005चा पाऊस होता. तरी पण आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत, मी कटेकर साहेब असतील, आयुक्त साहेब असतील, गणेश देशमुख आमचे गुरु आहेत, त्यांना सांगून या ठिकाणी 3-3, 4-4 मोठे पंप लावले. या ठिकाणी आम्ही स्वतः परेश शेठ साहेबांना घेऊन या ठिकाणी पाहणी केली. गटाराची कनेक्टिव्हिटी पोचली पाहिजे, कॉन्ट्रॅक्टरला घेऊन केली. या ठिकाणी अधिकारी त्याला घेऊन गेली. या ठिकाणचे आमचे अध्यक्ष अमर पाटील असतील, रवी शेठ असतील, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची टीम या ठिकाणी अहोरात्र जनतेसाठी, जे जनता घराघरात पाणी गेलं म्हणजे आमच्या घरात गेलं, ही आम्ही त्यांना आम्ही लक्ष देऊन असतो.
राहिली गोष्ट या धारण तलावाच्या बाबतीत आम्ही या टेंडरसाठी मागच्या टेंडरमध्ये गडबड झाली, काहीतरी कायद्यामध्ये बदल झाला आणि आता तो टेंडर काय झाला आहे. पण पुढच्या पावसाळ्यात कलंबोली थेंब सुद्धा पाणी जायचं नाही, आता सुद्धा राहणार नाही. याची बंदोबस्त महापालिकेने आमदार साहेबांनी. पुरुषाच्या मागे महिलेचा हात असतो, पण आमच्या दोघांचा एकामेकाला हात असतो, बायकोचा हात असतो. आम्ही दोघं जर सकाळी निघलो तर जनतेला अपेक्षित असतं दोन्ही आमच्या कार्यक्रमामध्ये यावं. मी एकटा गेलो, ताई कुठे गेली, ताई एकटी गेली, दादा कुठे गेली, म्हणजे लोकांना अपेक्षित आमच्या दोघांची असते. त्यामुळं मी हिला पावडर लावलं, माझी गाडी झाली, पण वेळेवर मी पोचलो. ह्या गोष्टी आरक्षण आमच्या हातात नाही आहे. सुनीलबाई, आरक्षण पडेल आणि त्या ठिकाणी वरिष्ठ ते निर्णय घेतील. आम्ही सक्षम आहोत आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या महापालिकेचे कारभार करणं. इथे असून सुद्धा माझी ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीची, आजूबाजूच्या ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टी, तिथले सगळे सरपंच मला घेतल्याशिवाय, मला विचारल्याशिवाय, तुम्हाला तर माहीत आहे, कमीत कमी बाई म्हणून हात मारतात आणि माझा ओपिनियन घेतल्याशिवाय तुमचं कामं करत नाही. हाच मला अभिमान आहे. जिल्हा परिषदला मॅडम इथं निवडून आली तरी आम्ही 3 कोटीची कामं गुलसुंदा जिल्हा परिषद त्यावेळेला केली होती. कारण त्यावेळेला जे निवडून आले होते त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम झालं. सभापती होती, आम्ही नळाच्या पाईपलाईन असतील, शाळेचे वॉल कंपाऊंड असतील, एवढे रस्ते असतील, कितीतरी कामं. म्हणजे आपलं जसं मोठ्या मोठ्या मुख्यमंत्री झाले, देशाचे सगळे झाले, पंतप्रधान झाले, पण आपल्या गावाला विसरलं नाही, आपल्या परिसराला विसरलेलं नाही. तसंच मी जरी कलंबोली असलो तरी माझा गाव आणि परिसर विसरणार नाही. भले कुठे कशात पण निवडलो आमदार साहेबांच्या